भिवंडी तालुका के कोपर गांव संतोषी माता मंदिर में संतोषी माते का वर्धापन दिन 16 व श्री सत्यनारायण की महापूजा कैलाशवासी श्रीमंत शांताराम पांडुरंग पाटिल के पवित्र आत्मा को विनम्र अभिवादन करके श्रीमती सावित्रीबाई शांताराम पाटिल, हरिभक्त पारायण ताराबाई शांताराम पाटिल, श्रीमती साधना प्रहलाद पाटिल, सुहास पाटिल, श्रीमती सौ ज्योति सुहास पाटिल, निशांत सुहास पाटिल, नचिकेत सुहास पाटिल, सुजल सुहास पाटिल तथा पाटिल परिवार व संतोषी माता मंदिर चैरिटेबल ट्रस्ट द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी आज दिनांक 3 फरवरी 2023 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर संतोषी माते की अभिषेक, महाआरती, सत्यनारायण की महापूजा, हरिपाठ, भजन कीर्तन, महाभंडारा सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर तथा कोपर ग्राम पंचायत के सरपंच, उप सरपंच व सर्व सम्मानीय सदस्य, मित्र मंडली, नातेवाईक तथा कोपर ग्रामस्थ मंडल, महिला व पुरुष ने उपस्थित होकर श्री संतोषी माते के दर्शन कर महाप्रसाद का लाभ लिया। तो वहीं इस कार्यक्रम को सफल बनाने में कोपर ग्रामस्थ मंडल व महिला मंडल, बाल गोपाल क्रीड़ा मंडल 40+, बाल गोपाल वाराई माथाड़ी कामगार संगठन का विशेष योगदान रहा। आइए देखें इसकी एक रिपोर्ट।
तरी त्यांनी ताबडतोब भजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी। हरिपाठासाठी आलेल्यांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो आणि प्रसाद आज कोपरगावात आमचे मित्र सुहास पाटील, आमचे जावयांचे मामा यांच्या घरी संतोषी मातेचे दरवर्षीप्रमाणे वृद्धापन सोहळा असतो। या वृद्धापन सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी आज पूजेचे आयोजन केलेले आहे। तरी सर्व मंडळी संतोषी मातेचे दर्शन घेण्यास इथे आलेले आहे। सर्व मंडळींना आमच्या छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो व सुहास पाटील यांनाही शुभेच्छा देत आहोत।
लागलीसी गोडी ते जीवेन सोडी ऐसे झाले तू का म्हणे आम्ही मागावी लढी वारी आणि पुरवावी आरी माय बापा विठ्ठल जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू चक्रधरा विश्वंबरा गरुडध्वजा करुणा करा आणि सहस्र पादा सहस्र करा क्षीर सागरा शेष सेना की ज्या विठ्ठलाच्या सत्तेनं हे विश्व चालत असा जगाचा जगदीश्वरू विश्वाचा विश्वंभरू संतांचा रामेश्वरू अखिल महाराष्ट्राचं लाडकं दैवत श्री पांडुरंग याला नमन करू पांडुरंगारू मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी आणि घेणे देणे सुखजीवरी हो देवी या जगा हरिपाठासारखी संजीवनी समाधी ज्या ज्ञानोपरायणी प्राप्त करून दिली असा ज्ञानेचा सागर कृपेचा सागर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर अशा ज्ञानोपरायण प्रणिपात करून पुढे दिनांक 3/2/2023 रोजी आमच्या गावात संतोषी मातेचे देवदेवतेचा वर्धापन दिन सोहळा व सत्यनारायणची महापूजा आयोजित केलेली आहे। हा मंदिर आमच्या गावात संतोषी मातेचा अति प्राचीन मंदिर आहे आणि जवळजवळ 45वा वर्ष आहे का आम्ही संतोषी मातेचा वर्धापन दिन साजरा करतो। आणि आपण आज बघतच आहात त्या पंचक्रोशीतील सर्व भाविक, गावातील सर्व मंडळी, आमची ज्येष्ठ मंडळी, नातेवाईक मंडळी इथे येऊन मातेचं दर्शन घेऊन भोजनाचा आस्वाद घेत आहेत, महाप्रसाद घेत आहेत। आणि या निमित्ताने आम्ही आमच्या गावात या मंदिराच्या आवारामध्ये संतोषी मातेचा अभिषेक झालेला आहे। सकाळी 12 वाजता संतोषी मातेची महाआरती झाली, दुपारी 2 ते 4 वाजता सत्यनारायणच्या 5 पूजा झालेल्या आहेत। आता भजन झालेलं आहे। आता थोड्याच वेळात कीर्तनाची सुरुवात होत आहे आणि या कीर्तनासाठी आपण बघत आहात पंचक्रोशीतील बरीचशी वारकरी संप्रदायातील मंडळी जमलेली आहे आणि आता थोड्याच वेळात कीर्तन चालू होणार आहे आणि त्याचा सगळ्यांनी आता इथं उपस्थित राहून भाविकांनी त्याचा घेतात। तर संतोषी माता चरणी आम्ही हीच प्रार्थना करत आहोत की आमच्या गावाला नेहमी सुखी ठेवा, सुख समृद्धी लाभू दे, शांती लाभू दे, गावाचा विकास मोठ्या प्रमाणात होऊ दे, गावात सर्वांचा एकोपा राहू दे आणि गावात शांतता राहू दे, हीच आम्ही संतोषी मातेच्या चरणी प्रार्थना करत आहोत। तसं बघायला गेलं तर हे मंदिर अतिप्राचीन आहे। 45 वर्ष स्वप्नामध्ये दृष्टांत दिल्यानंतर आणि अनेक त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि इथल्या पंचक्रोशीतल्या अनेक लोकांचे ज्या काय म्हणतात अनेक इच्छा संतोषी मातेच्या कृपेने पूर्ण झालेल्या आहेत। सरपंच साहेब असतील किंवा इतर आपले भाविक वारकरी आहेत, कारण इथं श्रद्धा इतकी आहे, श्रद्धेनेच शेवटी भक्ती पुढे जात असते आणि या मंदिरावर इथल्या आपल्या असणाऱ्या कुलदेवतेवर सर्वांची नितांत श्रद्धा आहे आणि त्याच्यामुळे अतिशय उत्साहाने गेली 45 वर्ष इथं अखंड कीर्तनाची सेवा, भजनाची सेवा या अविरतपणे चालूच आहेत। मागे कोरोनाच्या काळामध्ये पण इतकं संकट असतानाही या गावावर तितकं संकट देवीच्या कृपेने आलेलं नव्हतं। त्याही काळामध्ये देवीची कृपा असल्यामुळे इथं अतिशय उत्साहाने कार्यक्रम आणि इतर गोष्टी होत होत्या। त्याच्यामुळं अतिशय जागरूक असं हे देवस्थान माझ्या म्हणण्यानुसार आहे आणि इथं सर्व इच्छा तुम्ही देवीकडे जी जी इच्छा करता ती इथं माता पूर्ण करते, याचा अनुभव इथं अनेक जणांनी घेतलेला आहे। त्याच्यामुळं दादा ही सेवा इथं करतात, त्यांचे खरं तर परिवाराचे मी शतशतवार आभार मानतो, कारण शेवटी संपूर्ण समाजाची सेवा याच्यातून होत असते। कारण समाज हा संस्कृतीनं बांधला जात असतो आणि संस्कृतीचं एक कार्य पुढे नेण्याचं काम हे कोपरगावचे आपले दादा करतायत। आज आमच्या मंदिराचा 45वा वर्धापन दिन सोहळा आहे।
तिथे 5 पूजांचा कार्यक्रम होता। दरवर्षी अशाच पद्धतीने चांगला कार्यक्रम सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यातून माध्यमातून होत असते। म्हणून सर्व ग्रामस्थांचे व या पंचक्रोशीतील लोकांचे, खास करून हरिभक्त पारायण जी लोक आहेत त्या लोकांचे विशेष करून आभार मानतो। अशाच पद्धतीने पुरे कार्यक्रम चालू राहील अशी मातेचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। जय संतोषी माता। निरंतर
आहे